तुला काय देवासमोर काय लाज बीज हा? कपडे घाल ना ते. घालतो ना. पटापट कर. चल हे धर. हा. आणि एवढं काय मागत होतास देवाकडं? काय मागत नव्हतो. काल काय काय चोरलं ते आठवत होतो. हळू बोल. चल बघल कोणीतरी. मग या चल पटापट चल. हा. लक्ष असू दे देवा. मग या. अरे सायकल पंक्चर झाली रे. बघ त्या सायकलची पण इच्छा नाही आपल्या बरोबर यायची. दे टाकून दे. हे टाकून दे काय टाकून दे. हा काल तिच्यामुळे जीव वाचलाय आपला. हा काय बसून बसून दुखायला लागले. सोड ना ती सायकल. सोडायची नाही. झकास आहे सायकल आणि तुलाच चालवायची याच्या पुढं. अरे बाबा मी नाही चालवणार. तू चालव. टाकून दे ना. ऐक ना. हे दे ना टाकून दे. अरे थांब घे. अरे ठेव थांब. हा चल. कशाला घेतली सायकल काय माहिती. मग घ्या. तुझ्या बहिणीला मी असंच या सायकलवर बसवणार आणि आपण देवानंदचा पिक्चर बघितला ना ते गाणं म्हणणार. छोड दो आचल जमाना क्या कहेगा. ते पंक्चर करायचं बघ आधी. बघतो आणि नंतर तुला पण बघतो. आधी सायकल बघ. पण शोधायची कुठे कुठे आता. अप्पा आपण अजून प्रयत्न करू. सापडेल सायकल. तू एकदा बोलूनच टाक ना काय आहे तुझ्या मनात ते. अप्पा हो. नाही त्याच्या मनात आहेच ते की माझ्यामुळेच सायकल चोरीला गेली म्हणून. हो पण याच्या सायकल सोबत मजजवळचे 5 रुपये सुद्धा गेलेत. हो ना. सायकलच होती ना. काय रे तुझं काय काय गायचाय ना तुला. सोड गायचाय ना. अरे सोड. सायकलच होती ना. केशवा आपण नवी आणू सायकल. हो 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 किंवा शोधून काढू. बरोबर आहे केशवा. शोधून काढू आपण सायकल. अरे तुझ्या सायकली बरोबर आमचे देवही गेले चोरीला. वाजले पहा किती. आपण करू काहीतरी करू पण आत्ता हा विषय नको नाही का. ज्याने कोणी चोरली असेल ना सायकल त्याला सोडणार नाही मी. चल. मग घ्या. धर ना थोडा वेळ सायकल. हा तुझी तू चाल. आला मोठा. चल मग घ्या. पंक्चरवाला कुठे आहे इथं. इकडे आहे का. हा बघ. दे इकडे. ए पंक्चर आहे चल काढ पटकन. ए काय ही सायकल तुमच्याकडे कशी. तरी मी तुला सांगतो. आमच्याकडे कशी म्हणजे. ओळख पाहू. सायकल आमच्याकडे कशी तू ओळख. छे हो तुम्हाला इथं पाहिल्याचं पण आठवत नाहीये. काय रे मामने. हा केशव भाऊ कुठे गेले. नाही आता सायकल आली म्हणजे भाऊ आलाच ना. हो हा तेच. भाऊ स्वतःच्या बापाला सुद्धा सायकल देऊच नाही. तुम्हाला कशी दिली. मला तरी काही गडबड वाटता. तरी मी तुला सांगतो. बघितलंस तेच मी तुला सांगत होतो. तू का पैज लावलीस दादांबरोबर. पैज का पैज लावलीस. आता त्यांना कोण वाटलो आपण. चोर वाटलो आपण. बरोबर तुम्हाला चोर वाटलो ना आम्ही. थांबा केशव दादांनाच सांगतो तुम्हाला चोर वाटलो ना आम्ही. नाही तसा नाही. चोर नाही हो चोर नाही. माका तसा म्हणायचा नव्हता हो. वामन. हा वामन. बर काय म्हणाले होते दादा. काय वामन असे 50 प्रश्न विचारील. दादा. दादा. हा आमचे दादा. म्हणजे तुम्ही केशव भाऊंचे भाऊ. हो केशवचेच भाऊ. आते भाऊ. अहो तुम्ही आता आम्हाला सांगताय का विचारताय. विचारू कशाला सांगतोय ना. हा सांगतोय म्हणजे हा
हा माझा भाऊ विठ्ठल, थोरला भाऊ विठ्ठल. अरे विठ्ठल नमस्कार कर. हा विठ्ठल आणि मी तुकाराम. हा भाऊ भाऊ हे विठ्ठल. हे ते राहून दे रे जालिंदर, राहून दे. ते पैसेचं काय हो? हा काय आम्हाला बरीच काम असतात ना, तर दादाला म्हंटल मी, अरे दे ना एक सायकल 2-4 दिवसांसाठी. भाऊनी दिली? अशी कशी देतील? हे अरे गोष्ट आहे, एक फार वेगळी मोठी गोष्ट आहे त्याला. गोष्ट? हा काय झालं, दादा म्हणाले लोक ओळखणार आणि विचारणार सायकल तुमच्याकडे कशी. हा तर हा म्हणाला छे असं कोणी नाही विचारणार. अहो तुम्ही तेव्हाच थांबवायचं ना यांना. ही पैस लावली ना तिथेच हरले ना हे. ते गोष्टीचा काय हो? गोष्टीचा काय? सगळं मीच सांगायचंय. मग तुम्ही सांगा विठ्ठलराव. त्यावेळी मी घरी नव्हतो. तुम्हाला थोडीफार तरी माहिती असेल गोष्ट, सगळंच मी कसं सांगायचं? तुम्हाला माहिती असेल ना गोष्ट काय थोडी तरी. नाही जगाला माहिती आहे तीच. म्हणजे गोपाळ कृष्ण वैद्य म्हणजे केशाचे आजोबा. हा 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 त्यांना ही सायकल आहे ना, ही एका विलायती माणसाने दिली. मग? ती सायकल त्यांनी आपल्या मुलाला नाही दिली तर नातवाला दिली. मग? हा म्हणजे कोणाला? केशव ज्योतिषाला. पुढे 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 काय मग हेच पुढे त्यांची भांडण झाली आणि आमची आई आहे तू घरी नव्हतास, तुला काही माहिती नाहीये. आई म्हणाले की केशवच्या बाबांना म्हणाले की हे बघ तात्यांनी सांगितलं सायकल केशवलाच द्यायची, आणि तात्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द. हा आणि आमची आई 11 भावंडांमध्ये एकदम एकटी आणि धाकटी होती ना. त्यामुळे त्यांची इच्छा कधी कुणी मोडलीच नाही ना. अच्छा, म्हणजे तुमच्या आईमुळे ही सायकल केशवांकडे बिनदिक्कत आली होय? हो मग बरोबर आहे ना. मग आता भाऊ सायकल अदनामधनं आपल्या भावांना का देणार नाही? किती मोठा सायकल वेळ असला तरी. हा पाहून तुम्ही कुठल्या गावचे हो? शिपोशी. लांजा. शिपोशी. लांजात घर. हा लांजात घर आहे आमचं. शिपोशीत घर आहे, लांजात राहतो. कामासाठी राहतो. हा आणि जातो. हा काम काय करता? हे आपलं सामान उचलायचं आणि घेऊन जायचं. असा ना, म्हणजे नियमाला अपवाद लोक आहात तुम्ही ना. आणि भाऊंचे पाहुणे म्हणजे आमचेच पाहुणे की काय पाहुणे. चला चला. हात लावू नका ते. अरे तू कशाला घाबरतोस? काही नाही, तुम्हाला त्रास नको. तुमची आमची ओळख नाही, आम्ही काळे कागोरे तुम्हाला माहिती नाही. अहो असं कसं? तुम्ही केशवांच्या घरचे की हो. तेवढं पुरे आम्ही म्हणालो म्हणून. अहो ही सायकल आहे ना केशव भाऊंची, मग तेच पुरे ना. अहो काय पाहुणे वाजले कधी? चला घरी जेवायला. आई मला मारेल तुम्हाला घरी आणलं तर माहिती आहे. चला घरी जेवायला. काय केलंय? चालेल, काही चालेल. झालं? काढा ना पंक्चर, जेवायला जायचं. लगेच लगेच काढतो.